नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठे हवाई हल्ले केले. त्यानंतर परिस्थिती खूपच तणावपूर्ण झाली आहे. 6 फेब्रुवारीला ओमानमधील मस्कत येथे झालेल्या बैठकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शेवटचा इशारा दिला होता. पण चर्चा यशस्वी झाली नाही आणि आता युद्धाचा धोका वाढला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या हत्येनंतर जगभरात, विशेषतः शिया समाजात संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा निदर्शने झाली. इराणमध्ये काही मशिदींवर लाल झेंडे लावले गेले आहेत. लाल झेंडा म्हणजे बदला घेण्याचा इशारा मानला जातो. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात फतवा काढल्याच्या चर्चा सुरू आहेत. अमेरिकेच्या कारवाईनंतर काही ठिकाणी लोकांमध्ये खूप राग दिसत आहे. काही संतप्त लोकांनी माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात तीव्र शब्द वापरले. काहींनी आम्ही शहीद व्हायलाही तयार आहोत असेही म्हटले आहे. आपल्या शेजारच्या पाकिस्तानमध्येही इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या संदर्भातील अमेरिकेच्या कारवाईनंतर मोठा संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी निषेध होत आहेत. लोक इतके संतप्त का आहेत, या सगळ्या मागचं कारण काय आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी उमेश शिंदे आणि तुम्ही पाहत आहात उमेश मुंबईवाला. मित्रांनो, पाकिस्तानच्या अनेक भागात कर्फ्यू लावलेला आहे. सध्या तरी कराचीमध्ये परिस्थिती खूपच तणावपूर्ण झाली. गोंधळ आणि आंदोलनांमुळे अमेरिकेच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना धोका निर्माण झाला आणि 3 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई कारवाईत मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईला ऑपरेशन एपिक फ्युरी असे नाव दिल्याचेही बोलले जात आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये विशेषतः शिया समाज आणि इराण समर्थक गटांमध्ये मोठा राग दिसत आहे. अनेक ठिकाणी निषेध आणि आंदोलनं सुरू आहेत. ही परिस्थिती पाहता भारतानेही सतर्क राहणे गरजेचे आहे. अशा आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम आता देशावरही होऊ शकतो. भारतामध्येही शिया समाज मोठ्या प्रमाणात आहेत, विशेषतः लखनौ आणि उत्तर भारतातील काही भागात. अली खामेनी हे फक्त इराणचे नेते नव्हते, तर अनेक शिया मुस्लिमांसाठी मोठे धार्मिक मार्गदर्शक होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर अनेक ठिकाणी लोकांमध्ये राग दिसत आहे. पाकिस्तानमधील कराचीमध्ये आंदोलनं मोठ्या प्रमाणात झाली. 1 मार्चला काही लोकांनी अमेरिकन दूतावासावर हल्ला केला, खिडक्या फोडल्या, मालमत्तेचे नुकसान सुद्धा केले आणि काही ठिकाणी आगही लावली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. काही ठिकाणी गोळीबार झाल्याच्याही बातम्या झाल्या आहेत. वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे. अहवालानुसार या आंदोलनांमध्ये किमान 8 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे आणि 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. 3 अमेरिकन दूतावास कर्मचारीही जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. गिलगिट आणि बलुचिस्तानमध्ये निषेधकर्त्यांनी काही सरकारी इमारतींवर हल्ले केले. यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालय, आर्मी पब्लिक स्कूल आणि पोलीस कार्यालयाचा समावेश असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी आग लावण्यात आल्याच्या बातम्या आहेत. लाहोर म्हणजेच पंजाब प्रांत येथेही हिंसक आंदोलन सुरू आहेत. काही शिया मुस्लिमांनी अली खामेनी यांचे फोटो घेऊन रॅली काढली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा निषेध सुरू असल्याची माहिती आहे. डेरा इस्लाम खान आणि उत्तर वजिरिस्तानमध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. पाकिस्तान सरकारने अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईचा निषेध केला आहे. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी तातडीची सुरक्षा बैठक बोलवली आहे. तसेच इराणमध्येही अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्याचे आदेश दिले आहेत. इराणमध्ये काही मशिदींवर लाल रंगाचा झेंडा फडकवण्यात आला आहे. हा झेंडा सहसा बदला आणि संघर्षाचा संकेत मानला जातो. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात तीव्र भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई 28 फेब्रुवारी 2026 रोजी झाली असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेने या मोहिमेला ऑपरेशन एपिक फ्युरी असे नाव दिले, तर इस्रायलने ऑपरेशन रोअरिंग लायन असे नाव दिल्याची चर्चा आहे. या कारवाईचा उद्देश इराणला अण्वस्त्र क्षमता मिळवण्यापासून रोखणे आणि त्यांची लष्करी ताकद कमकुवत करणे हा होता, असे सांगितले जाते. तेहरानमध्ये अली खामेनी यांच्या निवासस्थानावर 30 पेक्षा जास्त बॉम्ब टाकल्याची माहिती समोर येत आहे. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. इस्रायलने या कारवाईत 200 पेक्षा जास्त लढाऊ विमानांचा वापर केल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यात अली खामेनी यांच्यासह काही वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. अमेरिकेनेही 24 तासात इराणवर मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले केल्याचे बोलले जात आहे. आता याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो,
इराणने हॉर्म्युझची समुद्रधुनी म्हणजेच स्ट्रेट ऑफ हॉर्मझ बंद केल्याची चर्चा आहे. या मार्गातून जगातील सुमारे 20% तेल वाहतूक होते. हा मार्ग बंद राहिला तर कच्च्या तेलाचे दर वाढू शकतात. त्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेल आणि सोन्याच्या किमतीवर होऊ शकतो. भारताची मध्य पूर्व देशांमध्ये होणारी निर्यात, विशेषतः शेतमाल, यावरही परिणाम होऊ शकतो. दुबई आणि इतर आखाती देशांमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक राहतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. ही परिस्थिती आणखीन बिघडली तर मोठ्या जागतिक युद्धाचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. इराणसोबत व्यापार करण्याचे देशांमध्ये भारताचा क्रमांक वरच्या 10 मध्ये लागतो. त्यामुळे या संघर्षाचा आर्थिक परिणाम भारतावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेच्या नव्या निर्बंधामुळे भारताची अडचण वाढू शकते. इराणमधील छाब्बर पोर्ट हे बंदर भारतासाठी अफगाणिस्तान आणि रशियाकडे जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग बनला होता. पण सध्याच्या तणावामुळे या प्रकल्पाचे भविष्य अनिश्चित दिसते. जर हे युद्ध लांबले तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. त्याचा थेट परिणाम भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होईल. भारताला इराणकडून स्वस्त तेल भेटत होते. त्यातच जर हे महत्त्वाचा समुद्री मार्ग बंद राहिला तर तेल वाहतूक अडचणीत येईल. यामुळे भारतात महागाई वाढण्याची शक्यता आहे. सध्या इराण हा मोठ्या जागतिक संघर्षाचा केंद्रबिंदू बनला आहे. एका बाजूला अमेरिका आणि इस्रायलची लष्करी ताकद आहे, तर दुसऱ्या बाजूला इराणची भूमिका कठोर दिसत आहे. येणारे काही आठवडे जगासाठी निर्णायक ठरू शकतात. पाकिस्तानमधील अस्थिरता आणि इराणमधील घडामोडी पाहता आशियातील राजकारण मोठ्या बदलाच्या टप्प्यावर आहे, असे अनेक तज्ज्ञ मानत आहेत. इराणसारख्या महत्त्वाच्या देशात सत्तेत बदल किंवा मोठा संघर्ष झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण देशावर, प्रदेशावर होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? अमेरिकेने इराणवर केलेली कारवाई योग्य होती का? की या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये सुरू झालेली अस्थिरता आणखीन वाढू, ती इतर देशांतही पसरू शकते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोप्या भाषेतील विश्लेषणासाठी पाहत रहा उमेश मुंबईवाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका वेगळ्या टॉपिकसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.